आताची अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, 18 आणि 19 मार्च रोजी म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी राज्यात मोठ्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे। सध्याच महाराष्ट्रातील वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे। मात्र 18, 19 आणि 20 मार्च रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावात होईल। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, सुरुवातीला 18 तारखेला पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस 18, 19, 20 मार्च रोजी होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे। तसेच इकडे विदर्भात देखील आपल्याला नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावतीच्या सर्वत्र परिसरामध्ये पुढील 3 दिवस म्हणजेच 18 ते 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहील। अवकाळी पाऊस असल्यामुळे यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहील। विदर्भातील काही भागांना हलक्या गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तसेच इकडे मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस नसेल, मात्र ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात। उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात मात्र नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये 18, 19, 20 मार्च रोजी काही भागात हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 19 तारखेला देखील आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल। 20 तारखेला पाहिले असता विदर्भामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहील, तर मराठवाड्यात हलका पाऊस राहील। 21 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरेल, मात्र ढगाळ वातावरण आपल्याला खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।